उप प्रादेशिक परिवहन कार्यालय खामगांव में 5 जनवरी को राज्य स्तरीय रास्ता सुरक्षा अभियान 2026 इस कार्यक्रम का उद्घाटन समारोह उपविभागीय दंडाधिकारी खामगांव डॉक्टर रामेश्वर पुरी के हाथों तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगांव हेमंत खराबे के मार्गदर्शन में आयोजित किया गया। अपने मार्गदर्शन पर भाषण में डॉक्टर रामेश्वर पुरी ने कहा कि खराबे साहब के अनुसार गत वर्ष 2025 में लगभग 1.25 लाख रोड एक्सीडेंट हुए हैं। इसी दृष्टि को ध्यान में रखते हुए इस कार्यालय द्वारा रास्ता सुरक्षा अभियान आयोजित किया गया और वाहन चालकों और आम नागरिकों की सुरक्षा के लिए यह एक अच्छा कदम है। आप सभी जिम्मेदार नागरिक हैं, अपनी जिम्मेदारी भी आप बखूबी जानते हैं, इसलिए रास्ता सुरक्षा नियमों का पालन करें, ऐसा आह्वान भी उन्होंने इस अवसर पर किया। रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत खामगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या अभियानासाठी उपस्थित आपले सन्माननीय डेप्युटी आरटीओ खराबे सर यांची सर्व टीम, आपण सर्व जबाबदार नागरिक, काही जण त्याच्या टीमचाच एक भाग आणि सर्वजण मिळून आपण एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून या रस्ता सुरक्षा अभियानासाठी जोडलेलो सर्वांनी या विषयाचं गांभीर्य जे आहे ते अगदी चपखलपणे सांगितलेलं आहे। आपण जर पाहिलं, सर्वांनी आकडा सांगितला 2025 मध्ये झालेले ऍक्सिडेंट आणि त्यामधून झालेले मृत्यू किती सांगितले आपण? जवळपास 2.5 लाख 2.5 लाख दर तासाला मोठा आकडा आहे। त्याची तुलना आपण सर्वांनी एखाद्या घटनेशी करून सांगितली। एखादी घटना होते, मोठा ऍक्सिडेंट होतो, मोठा काही बॉम्बस्फोट सारख्या घटना होतात, त्याच्यातून एक देशामध्ये कशी लाट पसरते, एक भीतीची लाट पसरते। त्याच वेळेला मी कोविड मधल्या डेथ्स चेक केल्या। कोविडमध्ये घराबाहेर पडत नव्हतो, एवढी काळजी घेत होतो। साधारणतः 2-2.5 वर्षाचा हा स्पॅन कमी अधिक जर पकडला तर त्यामध्ये किती डेथ झाल्या पूर्ण भारतामध्ये? तर 5 लाख डेथ झाल्या, 5,33,000 असा एक आकडा आहे। म्हणजे कोविड पेक्षाही जास्त मृत्यू हे भारतामध्ये होत आहेत रोड ऍक्सिडेंट। पण आपण म्हणतो ना, रोज बरे त्याला कोण रडे, जशी परिस्थिती झाली आहे त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही। आपण एक जबाबदार नागरिक म्हणून इथे आलेलो आहोत। तुम्हाला बरेच लोक स्पर्शून जातात, तुमच्या संपर्कात येतात, कुणाला ड्रायव्हिंग शिकायची आहे, कुणाला लायसन्स साठी मदत हवी आहे, कुणाला काय मदत हवी आहे। अनेक लोक तुमच्या संपर्कात येतात, खास करून ज्यांचा गाड्यांशी संबंध येणार आहे असे लोक संपर्कात येतात। तुम्ही जर असा एक संकल्प केला, एक छोटासा संकल्प केला, तर एक खूप मोठं पुण्य, आपण म्हणतो ना की दानात दान श्रेष्ठ दान, रक्तदान वगैरे सारखं सगळ्यात पुण्याचं काम कुठलं असेल तर एखादा मृत्यू वाचवणं। इस कार्यक्रम में ऑफिस के पदाधिकारी, कर्मचारी, यात्री एवं माल वाहतूक करने वाले चालक, जिम्मेदार नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में यातायात के साथ रास्ता सुरक्षा अभियान, सड़क दुर्घटना शिकार व्यक्तियों की मदद करना, गुड सैमेरिटन, हेलमेट एवं सीट बेल्ट के महत्व पर भी मार्गदर्शन किया गया। साथ ही सामूहिक रास्ता सुरक्षा की प्रतिज्ञा ली गई। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए मनोज शेलके, हेमंत गावंडे, सुरजीत सिंह चौहान, आशीष इंगले, जितेंद्र सोनवने और स्टाफ ने कड़ी मेहनत की। उपस्थित मोटा वाहन निरीक्षक, सहायक मोटा वाहन निरीक्षक, कर्मचारी वर्ग, उपस्थित मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन चालक,
आज आपण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाला घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा तेवढाच महत्त्वाचा याच्यासाठी आहे की रस्ते अपघात हा एक खूप संवेदनशील विषय आहे. रस्ते अपघाताला जे बळी पडतात, हा जो रस्ता सुरक्षा अभियान जे आपण राबवतो दर वर्षाच्या सुरुवातीला, की आपण एखादा प्रण करायला पाहिजे. जसं की आपण प्रण करतो एखादा वर्षाच्या सुरुवातीला, की आपण एखादी शपथ घेतो की मी व्यायाम करणार, मी हे असं करणार, मी आजपासून चहा सोडणार, बाकीच्या काही व्यसन असेल ते सोडणार. तसंच काहीतरी नियम लावून घेतो आपण, मी सकाळी लवकर उठणार. असंच आपण काहीतरी नियम लागले पाहिजे आपल्याला रस्त्याच्या सुरक्षा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला. त्यासाठी हा आपण 1 तारखेपासूनच रस्ता सुरक्षा अभियान हे राबवलेलं आहे. म्हणजे आपण जे वाहन चालवतो त्याच्यासाठी जे नियम असतात ते मी स्वतःहून पाळेल आणि माझ्यासोबतच रस्त्या वापरणारे जे इतर चालक आहेत त्यांची पण मी सुरक्षा करेन. अशा प्रकारचा प्रण घेऊनच हे अभियान चालू करायचं आहे. तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आकडेवारी ऐकली रस्ता अपघाताची 2025ची, तर तुम्हाला या गंभीर विषयाचं एक हे पडेल. तुम्हाला एक आकडेवारी सांगतो मी. भारतामध्ये 2025 मध्ये जवळपास 5 लाख अपघात झाले. 5 लाख अपघातामध्ये जवळपास 2.25 लाख लोक मृत्युमुखी पावलेले आहेत. म्हणजे ही भयानक स्थिती फक्त भारतावरती सांगते तुम्हाला. त्याचं बहुत प्रमुख कारण काय, म्हणजे सगळ्यात मेन कारण जे आहे हे मृत्युमुखी पडण्याचं आणि अपघाताचं, हे ओव्हर स्पीडिंग आहे. जर तुम्ही रस्त्याने वेगाने गाडी चालवली तर त्यासाठी जे ओव्हर स्पीडिंग होतं त्यात 68% हे ओव्हर स्पीडिंगचं प्रमाण आहे. नंतर दारू पिऊन गाडी चालवणे, रॉंग साईड गाडी चालवणे, ट्रिपल सीट चालवणे, मोबाईलवर बोलणे, गाडीचे टायर मेंटेनन्स आपण व्यवस्थित ठेवत नाही, याच्यासाठी जे अपघात होतात त्याच्यात जे मृत्युमुखी पडते. म्हणजे भारतात जर तसा विचार केला तर तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला माहिती आहे का दर तासाला किती मृत्युमुखी पडतात भारतात रस्ता अपघातात? तुम्हाला माहिती नाही तर सांगा. आहे का तुम्हाला सिरियसनेस? बरं, पुलगाम हल्ला झाला तर त्यात किती लोक मारले गेले होते सांगा मला. त्यामध्ये 25 लोक मारले गेले होते. आपल्या इथे भारतामध्ये दर तासाला 20 लोक अपघातात मारले जातात. दर तासाला. म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे विचार करा. आणि मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 18 वर्षे ते 45 वर्ष वयोगटातले जवळपास 60% लोक आहेत. 60% लोक हे 18 वर्ष ते 25 वर्ष वयोगटातले आहेत. म्हणजे जे घरचे करते पुरुष आहेत किंवा कोणाचा मुलगा आहे, कोणाचं स्वप्न आहे, कुटुंबाचा आधार आहे, ज्याच्यावर आपल्या कुटुंबाची भिस्त असते की माझा मुलगा बाबा पुढे जाऊन असा करेल, ते 18 वर्षाची मुलं, 20 वर्षाची मुलं, 45 वर्षाचे त्यांचं कुटुंब आता सुरू झालेलं आहे. असे लोक मृत्युमुखी पडायचं प्रमाण 60% आहे. एखाद्याचा मृत्यू जर झाला अपघातात तर त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होते हे जाणून घेण्यासाठी, म्हणजे ज्याच्या घरी मृत्यू होते तो त्यालाच माहीत पडते. मला सांगा बरं, असा विचार करा तुम्ही, उद्यापासून तुमचा एक हातच नाही, काय कराल तुम्ही? रस्त्यावर चालले अचानक ऍक्सिडेंट झाला, तुमचा हात चालला गेला. म्हणजे विचार करून थोडंसं सिरियसली विचार करा. उद्यापासून मला उजवा हात नाही, यांनी कसं चाललंय, कसं काम करेल? माझा एक पायच नाही आहे. मी घराच्या बाहेर पडलो, अपघात झाला, मला पायात चालला आहे. किंवा खाली पडलो दुचाकीवरून, डोक्याला मार लागला, अनकॉन्शियस, मी बेडवर, कुटुंबाचं काय नाही. 2-2 वर्ष, 3-3 वर्ष बेडवर राहिलेले पाहिलेले आहेत. किंवा असा विचार करा की उद्यापासून तुम्ही नाहीच आहे जगात, निघाले घराच्या बाहेर, ऍक्सिडेंट ट्रक आला, उडून दिलं तुम्हाला, तुम्ही नाहीच, संपले, काय होईल तुमच्या कुटुंबाचा? विचार केलाय तुम्ही? मग याच्याविषयी जागृती करायविषयी आपण जर छोटे छोटे नियम पाळले रस्त्याने जाताना, हेल्मेट घातलं, रॉंग साईडने गाडी चालवल्या नाही, ओव्हर स्पीडिंग केलं नाही, थोडंसं लेट पोहोचलं, आपलं एवढं मोठं नुकसान असतं ना.
म्हणजे आपण कशासाठी करतो, जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी करतो, आपल्या मुलाबाळांसाठी करतो. आपणच नसतो तर कोण करेल त्यांना. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.